नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विन भारत भगत तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. बघा, उद्या 22 फेब्रुवारी 2026 तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस. कारण उद्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या दोन्ही इयत्तांचे उद्या शिष्यवृत्तीचे पेपर होणार आहे. तुम्ही वर्षभर अभ्यास केलेलाच आहे, त्याच्यामुळे तुमचा 100% पेपर चांगला जाणारच आहे, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु पेपरला जात असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याकडे सुद्धा आपण लक्ष द्यावयाचं असते. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर यामध्ये आपल्याला परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या वेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. तर बघा, परीक्षेला जात असताना सर्वात महत्त्वाची आणि सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कोणती? प्रवेशपत्र. तुमच्याकडे जे प्रवेशपत्र आहे, जे हॉल तिकीट आहे, ते तुम्ही आजच तुमच्या बॅगमध्ये टाकून ठेवायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? परीक्षेमध्ये तुम्हाला वर्तुळ रंगविण्यासाठी 2 पेनाचा वापर करता येतो. एक तर तुम्हाला काळा पेन वापरता येतो, एक तर तुम्हाला निळा पेन वापरता येतो. 2 पैकी कोणता तरी एक पेन तुम्हाला ते गोल करण्यासाठी वापरायचा आहे. तुम्ही जो पेन वापरत असाल त्या रंगाचे पेन तुम्ही जास्तीचे सोबत राहू द्या. म्हणजे कमीत कमी 2 किंवा 3 पेन तुमच्याकडे असलेच पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा केंद्रावर तुम्हाला वेळेवर पोहोचायचं आहे. म्हणजेच तुमचा पेपर जरी 11 वाजता असला, पेपर पहिला हा 11 वाजता आहे आणि पेपर दुसरा हा 2 वाजता आहे. म्हणजे पेपर जरी 11 वाजता असला तरी तुम्हाला परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजता पोहोचायचंच आहे. कारण तुम्हाला परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तिथं तुम्हाला जे रोल नंबर आहे ते रोल नंबर शोधून तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये तुमचा रोल नंबर कुठं आहे हे पाहावयाचा असतो. त्याच्यामुळे थोडं लवकर जर पोहोचलो तर आपण शांत व संयमाने या सर्व गोष्टी करू शकू, म्हणजे गोंधळ होणार नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सोबत बघा 2 पेपर असल्यामुळे थोडा जास्त वेळ तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे सोबत पाणी बॉटल व टिफिन बॅग सोबत असू द्या. 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा वर्गामध्ये प्रवेश कराल तुम्हाला तिथे एक OMR सीट म्हणजे उत्तरपत्रिका तुम्हाला भेटणार आहे. तर त्या उत्तरपत्रिकेवर अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला बैठक क्रमांक टाकावायचा आहे. बैठक क्रमांक टाकल्यानंतर त्याच क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. नंतर तुम्हाला जो पेपर सुरू झाल्यानंतर जी प्रश्नपत्रिका भेटेल त्या प्रश्नपत्रिकेवर जो कोड असेल, ABCD जो कोड असेल तो कोड तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि तोच कोड रंगवायचा सुद्धा आहे. नंतर ज्या एक चौकोन दिला असेल विद्यार्थी स्वाक्षरी, त्या विद्यार्थी स्वाक्षरीच्या चौकोनामध्येच तुम्हाला स्वाक्षरी करावयाची आहे. या उत्तरपत्रिकेवर तुम्हाला काय काय करायचं आहे याबद्दलच्या सर्व सूचना तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये जे पर्यवेक्षक असतील, सुपरवायझर असतील ते तुम्हाला देणारच आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे तुम्हाला त्या सर्व कृती करावयाच्या आहेत. आणि लक्षात घ्या, पेपर सुरू झाल्यानंतर तुम्ही जे उत्तर रंगवता, जे वर्तुळ तुम्हाला रंगवायचे असतात, ते रंगवताना कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही. कारण तुमची वर्षभराची जी मेहनत आहे ते त्या वर्तुळ रंगवण्यावरच आहे. कारण बघा, वर्तुळ रंगवताना एकदम प्रॉपर पद्धतीने तो वर्तुळ रंगविला गेला पाहिजे. तो वर्तुळ पूर्णपणे रंगवायचा आहे. बाहेर सुद्धा जाता कामा नये आणि अर्धवट रंगवलेला सुद्धा असता कामा नये. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा तो वर्तुळ रंगवलेला पाहिजे. आणि या पद्धतीने जर तुम्ही ते वर्तुळ रंगवलं असेल तर ते चुकीचं असते. तुमचे उत्तर त्या ठिकाणी ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे ते उत्तरपत्रिकेवरील जे वर्तुळ असतात ते रंगवताना विशेष काळजी तुम्हाला घ्यावायची आहे. वर्तुळ पूर्णच रंगवायचा आहे, अर्धवट रंगवायचा नाही. आणि तुम्हाला प्रत्येक पेपर 1 मध्ये 75 प्रश्न आहे, पेपर 2 मध्ये सुद्धा 75 प्रश्न आहे. पूर्ण 75च्या 75 प्रश्नांना तुम्हाला गोल करावायचं आहे. म्हणजे प्रश्नांच्या जे गोल वर्तुळ दिले असेल ते सर्व वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. एकही वर्तुळ तुम्ही या ठिकाणी शिल्लक ठेवायचे नाही आहे, बरोबर. आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमचे पर्यवेक्षक वर्गात आल्यानंतर सूचना देतीलच. आणि पेपर सोडवताना शांत डोक्याने तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे. तुमचा उद्याचा पेपर निश्चितच 100% चांगला जाणारच आहे. तुम्हाला उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा
आणि या ज्या सूचना तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहेत, या सूचनांचं पालन तुम्ही तंतोतंत करा. तुम्हाला पेपर सोडताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. चला तर मग तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.